बादशाह मिर्झा खान, त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून आलेले यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन होणारे त्या रेश्मा प्रजापती आणि प्रमुख पाहुण्या अर्पिता पवार यांचं कौतुक पहिल्यांदा व्हायला पाहिजे, कारण ते आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख. त्याचबरोबर या व्यासपीठावरील आमचे परम मित्र नारायण कुंभार सर, त्याचबरोबर लेखिका कल्पना बोंगताई, त्याचबरोबर प्रकाशिका श्यामलाताई पंडित, त्याचबरोबर सूत्रसंवादिका अतिशय उत्तम ठरणाऱ्या सीमाताई गांधी आणि या शाळेचे मुख्याध्यापक आमचे आवडते बाला सोडे सर, आणि त्याचबरोबर आपण सर्व विद्यार्थी मित्र. कशासाठी हे सगळं केलंय आपण, याचा विचार मी पहिल्यांदा मांडतो आपल्याकडे. तुकोबाराय म्हणतात, शब्द हे आमच्या जीवींचे जीवन, शब्दे धन वाटू जन लोकांना. शब्दांचं हे धन जन लोकांना देण्यासाठी म्हणून लेखक लिहित असतो आणि कवी पण लिहित असतो. तर माझा स्पष्ट मत आहे की कल्पनाताई बंब तुमच्या रूपाने तुकोबारायांनी ते लिहून घेतलेले, तुम्ही नाही लिहिलं किंवा संतांनी लिहून घेतलेले, कारण त्याच्या तुमच्या पुस्तकामध्ये सगळ्या संतांचंच वर्णन आहे. त्याचबरोबर शेवटी तुकोबाराय एका दुसऱ्या अभंगात म्हणतात, तुका म्हणे होय मनाचे संवाद आपुलाची वाद आपला. तर लेखक आणि कवी हा नेहमी स्वतःच्या मनाशी एक वाद घालत असतो की मी ही कविता लिहावी का, मी हा लेख लिहावा का, मी याच्यावर विवेचन करावं का, आणि मग ती परमेश्वर त्याला जो ज्याचा परमेश्वर वाटून घेतल्यासारखे आहेत, परंतु एकच असतो तो. परंतु तर अशा पद्धतीने या लेखकांनी मनाशी संवाद करून, मनाशी स्ट्रगल करून हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांचं कौतुक आणि कौतुक. आणि शेवटी तुकोबाराय एक आणखीन एका अभंगात म्हणतात, याचसाठी केला होता अट्टहास. तर शेवटचा दिवस गोड व्हावा असं नाही म्हणणार मी, बरं का, परंतु पहिलं वाक्य लक्षात घ्या, याचसाठी केला होता अट्टहास. माणसाला जीवनामध्ये जर लेखक असेल, कवी असेल, त्याला असं वाटतं की आपलं नाव व्हावं, आपलं लेखन जगाने वाचावं, आपल्या लेखन अमर व्हावं, आपला जो ध्येय आहे तो मरणोत्तर सुद्धा लोकांनी नाव काढावं. आज मला सांगा, तुकोबारायांचे 4,500 अभंग आणि आजही माणूस नाही का ते तोंडपाठ असल्यासारखे म्हणत असतात. आणि 350-400 वर्षे झाली या गोष्टीला, तरी सुद्धा अजूनही ते साहित्य आपलं आहे. तर अमर साहित्य आपल्या हातून निर्माण झालं पाहिजे. आणि अमर होण्यासाठी एक लक्षात घ्या, पूर्वीच्या काळी आपल्या समाजातील बहुसंख्य लोकांना कसं काय लिहावं, कसं लिहायचं काही ज्ञानच नव्हतं. म्हणजे अगदी 18व्या शतकापर्यंत ही अवस्था होती आपल्या देशामध्ये की लिहिणारे वेगळे होते, इतिहास लिहिणारे वेगळे होते, सर्व गोष्टी लिहिणारे वेगळे होते, परंतु बहुजन समाजाची माणसं या संपूर्ण लेखनाच्या फील्डमध्ये होती. तर आता इथून पुढच्या काळामध्ये मोबाईल आणि इंटरनेट याचा कमी वापर करून हस्तलिखित आपलं लिखाण करत चला आणि ते प्रकाशन करत चला. आणि प्रकाशन केलेली पुस्तकं ही सरकार दप्तरी नोंद करा. त्यामुळे काय होईल की निश्चितपणे तुम्ही तुमच्या, जरी तुम्ही आज ना उद्या माणूस जाणारच असतो, तो गेल्यानंतर सुद्धा अमर होतो की या माणसाने असं लिहिलं होतं, माणसाने असं उद्गार काढले होते. तर या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. खरं तर हे पुस्तक करताना कमीत कमी 100हून अधिक फोन बाईंचे माझी झाले. माझ्या बायकोला तर बरोबर माहिती असायचं, फोन आला बंबबाईंचा असेल बरं का नाही का, त्यांना काय असं हे नव्हतं की ती ह्याच टायमाला फोन करते किंवा त्याच टायमाला. त्यांच्या अनेक शंका असायच्या, आता हे कसं होईल, काय होईल. मी काळजी करू नका, सगळं छान होणार आहे. आणि ताई, निश्चितपणे आज तुमचा प्रसन्न चेहरा पाहून माझ्या लक्षात आले की तुमच्या मनाला हा कार्यक्रम भावलेला आहे आणि विद्यार्थ्यांसमोर होत आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की माझ्या मनातली तळमळ होती की आता हे पहा, दुसऱ्या लेखकाला आपण कसं सांगणार, प्रकाशन करा. ते म्हणते नाही. आता एखाद्याचं लग्न असलं, तो म्हणतो की नाही का, मला नाही का 20-25 पदार्थाच्या थाळ्यांचं नाही का असं सगळं बुफे करायचं आहे, भव्य करायचं आहे मला.
त्याला मी जर म्हणायला गेलो की बाबा जरा अशा पद्धतीने केलं तर फार चांगलं होईल लग्न, तो म्हणत मग आमच्या घरात यांच्यात लग्न होणार, तुम्ही कोण सांगणार आम्हाला? खरी को गोष्ट, खरी को खोटी गोष्ट. तर तसंच होतंय. आता पुस्तक प्रकाशन त्यांचं मी किती बोलावं तरी मी त्यांना म्हटलं काही कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त लांबपर्यंत जाण्यासाठी किंवा एक प्रयोग म्हणून मला तर माझ्या मनात आहे प्रयोग हा की विद्यार्थ्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन व्हावं. त्याची भूमिका अशी आहे की आपण नावं नाही ठेवणार की जे करतायत ते करू दे, हरकत नाही. की ते विचारवंतांना आणतायत, आपल्यापेक्षा जास्त चांगले विचार कदाचित ते फिरत आहे बरं का. परंतु याचा अर्थ असा होत नाही की आपण काहीतरी वेगळं करू नये. मला खात्री आहे, लक्षात घ्या, मी कोण बोलतोय, मला खात्री आहे की मिसबाचं भाषण त्याचबरोबर त्या रेशमाचं आणि अर्पिताचं हे आम्ही रेकॉर्ड करून घेणार आहे. कारण मला पत्रकारांनी सांगितलं दोन-तीन की तुम्ही त्या मुलींची भाषणं आम्हाला रेकॉर्ड करून आडव्या मोबाईलमध्ये करा, आणि आडव्या मोबाईलमध्ये म्हणजे त्यांचं ते जजमेंट बसवत असत तर आम्हाला ते पाठवा, आम्हाला ते प्रसारित करायचं आहे. कदाचित उद्या महाराष्ट्रभर जाईल आणि जाणार आहे ना. आणि मला वाटतं महाराष्ट्रामधला हा पहिला प्रयोग आहे की विद्यार्थ्यांचे असते. सांगा मला बरं सर, तुम्हीच सांगा की ह्या 3 मुलींना मी सरांनी निवडलं, रोडे सरांनी, तर त्यांना माहिती की ते वक्तृत्व चांगलं आहे वगैरे. परंतु या निमित्ताने कल्पना बंब यांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे त्यांच्या वाचनात आलं. सर्वात प्रथम त्यांच्या वाचनात आलं म्हणजे विद्यार्थ्यांच्या हातात आपण जे म्हणतो ना, नुसतं आपण नाही का मी साहित्याचा सेवक आहे, ताईंना माहिती आहे, सर्व मंडळींना माहिती आहे की वेगवेगळे प्रयोग करणारा माणूस आहे. परंतु नुसतं आपण बोलतो वाचन आणि संस्कृती अखंड झाली पाहिजे, वाचन आणि टिकली पाहिजे, ही संस्कृती आपली चळवळ वाढली पाहिजे वगैरे वगैरे हे सगळं बोलणं असतं. पण प्रत्यक्षात आपण कृती काय करतो? तर ही मला असं वाटतं झालेली कल्पना बंब यांच्या पुस्तकाच्या रूपाने ही पहिलीच मला काय म्हणतात अनुभवी आणि प्रत्यक्षदर्शनी झालेली ही चळवळ आहे असं मला वाटतं. आणि हे निश्चितपणे नाही का इतिहासाचं एक पान आहे, ते ताई तुमच्या नावाने लिहिलेलं आहे, माझ्या नावाने नाही, तुमच्या नावाने लिहिलं जाईल आणि ते तुमच्याच नावाने लिहिलं गेलं पाहिजे. कारण शब्दांशी तुम्ही खरं अर्थाने नातं कसं जोडले, विद्यार्थ्यांशी तुम्ही नातं जोडलेलं आहे, ही एक आनंदाची गोष्ट आहे. आणि आधी काय बोलत नाही, प्रस्तावनामध्ये सगळं काही लिहिलेलं आहे. कधी पुस्तकं घ्या मुलांनो, ही कल्पनाताई बंब यांची, त्याच्यामध्ये मी प्रस्तावनामध्ये सर्व काही लिहिलेलं आहे. पुन्हा एकदा तेच मी त्या पुस्तकातलंच काही सांगायचं नसू दे आणि काय काय गोष्टी चर्चा करायची, ते फोडू नये. सिक्रेट राहावं पुस्तक, काय तर कुणी वाचत नसतं बरं. आपण सगळं सांगून बसलो तर काय राहिलं, आता घ्यायची काय गरज नाही, पुस्तक मिळालं, सगळी माहिती मिळाली. तर तसं होऊ नये, पुस्तक सगळ्यांचे घ्या. आणि कसं होतं, लेखकाची पुस्तकं जर खपली म्हणजे